मुंबई महापालिका महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांपेक्षा अधिक खर्च करणार आहे। 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या वर्षभरासाठी 25,12,000 रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव हा स्थायी समितीमध्ये मांडण्यात आला। महापौर रितू तावडेंच्या सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत आणि यापूर्वी जनसंपर्क निविदेवरून टीका झाल्यानंतर पुन्हा प्रसिद्धीसाठी होणाऱ्या खर्चावरून महापौरांवर आता टीका होण्याची शक्यता आहे। आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत, सविस्तर तपशील देत आहेत। शिल्पा, विक्रांत, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेत आलेल्या पाहायला मिळतात, वेगवेगळे विषय चर्चेत आलेले पाहायला मिळाले त्यांच्या संदर्भातले। आणि आता देखील आपण जर पाहिलं तर महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका तब्बल 25 लाखाचा खर्च करणार आहे। महापौरांचं सोशल मीडिया सांभाळण्यासाठी आज मुंबई महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती आहे आणि या समितीमध्ये प्रस्ताव देखील आणला जाणार आहे। विशेष म्हणजे महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 1 वर्षासाठी निविदा देखील मागवण्याचा आजच्या स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव आहे। आता या प्रस्तावावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनासामना येण्याची शक्यता देखील आहे। मात्र महापौर रितू तावडे यांच्यावर देखील जोरदार टीका होण्याची शक्यता देखील पाहायला मिळते, कारण 1 वर्षाच्या प्रसिद्धीसाठी तब्बल 25 लाखाहून अधिक हा खर्च केला जाणार आहे। आता जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 69 क च्या सुधारित तरतुदीनुसार स्थायी समितीमध्ये महापौरांच्या प्रसिद्धीसाठी ही निविदा मागवलेली आहे। आणि या अगोदर देखील आपण पाहिलं तर महापौरांचा जनसंपर्क सांभाळण्यासाठी काढण्यात येणाऱ्या निविदेवरून देखील महापौर रितू तावडे ह्या जोरदार टीका झाली होती त्यांच्यावर। आणि त्यानंतर आता सोशल मीडियासाठी पुन्हा एकदा निविदा मागवण्यात आलेल्या आहेत आणि सोशल मीडियासाठी 25 लाखाचा खर्च केला जाणार आहे। त्यामुळे आता विरोधक नेमकी कशी भूमिका घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। विक्रांत, धन्यवाद शिल्पा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।